नमस्कार मित्रांनो, मी अनेक कथाकारांची पुस्तकं वाचलेली आहेत. यात मला बाबूराव बागुल यांचं साहित्य विशेष करून आवडतं. त्यांची कथा लिहिण्याची जी पद्धत आहे ती खूप वेगळी आहे आणि त्यांच्या कथेमध्ये जी पात्र आपल्याला भेटतात ती पात्र समाजाने फेकलेली, दुर्लक्षित केलेली अशी पात्र आहेत की जी पात्र आपल्याला कुठेतरी महानगरामध्ये पुलाच्या खाली वास्तव्य करून असतात, कुठेतरी एखाद्या पडक्या शाळेमध्ये ते राहत असतात, भिकारी, बेघर, फेरीवाले असे जे पात्र आहेत हे बाबूराव बागुल यांच्या कथेमध्ये आपल्याला भेटतात. आणि या लोकांचं जीवन आपल्याला माहीत नसतं. समाज त्यांच्याकडे एक फेकलेली वस्तू किंवा काहीतरी एक किळसवाणी गोष्ट म्हणून पाहतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांचं जीवन कसं आहे, ते कसं जगतात हे जाणून घेण्याची कुठलीही ओढ किंवा उत्सुकता नसते. तर अशा या लोकांचं जीवन बाबूराव बागुल यांनी कथेच्या माध्यमातून मरण स्वस्थ होत आहे या कथासंग्रहामध्ये मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या कथासंग्रहामध्ये लुटालूट, सक्त मजुरी, भूक, आई, मैदानातील माणसं, शिक्षण, मरण स्वस्थ होत आहे, मवाली, जुलूम, तहान आणि कवितेचा जन्म असे एकूण 11 कथा या पुस्तकामध्ये आहेत. आता या 11 कथाचं एक वैशिष्ट्य आहे की यातील कुठलीही एक कथा दुसऱ्या कथेसारखी नाही आहे. प्रत्येक कथा एक स्वतंत्र पात्र, पार्श्वभूमी आणि एक वेगळं स्वतंत्र जग घेऊन आपल्या समोर येतं. आणि प्रत्येक कथा वाचताना आपल्या मनाची पकड घेते आणि जसं आपण वाचत जातो तसतसं आपण त्या कथेमध्ये गुंतत जातो. मला वाटतं की कथा लिहिण्याची बाबूराव बागुल यांची जी शैली आहे ही खूपच प्रभावी आहे असं म्हणावं लागेल. हे जे पुस्तक आहे हे त्यांनी अर्पण महान मार्टिन लुथर किंग तुझे युद्ध माणसाच्या मुक्तीसाठी आणि माणसाला मोठे करण्यासाठी होते म्हणून सादर अर्पण अशा पद्धतीने मार्टिन लुथर किंग की ज्याने काळे गोरे या जो भेद आहे या भेदाच्या विरोधात मोठा संघर्ष केला, क्रांती केली, त्या मार्टिन लुथर किंग यांना हे पुस्तक त्यांनी अर्पण केलेलं आहे. आणि यातील आता कथा जर आपण बघितल्या तर सक्त मजुरी आहे, लुटालूट आहे. यातली आई नावाची जी कथा आहे ती मला खूप प्रभावी वाटते. कारण जनरली आई आणि मुलं यांचं एक भावनिक नातं असतं. आपल्या मराठी साहित्यामध्ये आई म्हणजे देव, आई म्हणजे सगळं काही अशा पद्धतीची एक मांडणी केलेली असते. किंवा आई सात्विक आणि धार्मिक अशा पद्धतीची आई आपल्या मराठी साहित्यामध्ये आपल्याला भेटते, दिसते. या कथेमध्ये मात्र एक वेगळी आई आहे. आणि पण आईच्या भावना सर्वत्र सारख्याच असतात. आईचं प्रेम, आपल्या मुलाप्रती वाटणारी काळजी सगळं काही सारखंच असतं. पण आईच्या वाट्याला जे काही जगणं येतं ते सगळ्या आईच्या वाट्याला सारखंच जगणं येत नाही. ते जगणं वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तर या आईच्या वाटेला आलेलं जे जगणं आहे ते काय आहे
तर हे या कथेमध्ये अतिशय संवेदनशीलतेने आणि कथा वाचताना माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल एवढ्या प्रभावीपणे ही कथा बाबूराव बागुल यांनी मांडलेली आहे.